सारं रडून झालंय कारण ना इथे खूप सारे असे रॅबिट्स येतात आणि आम्ही त्यांना बघायला आलो की ते पळून जातात. पण संध्याकाळी आता बघा किती सुंदर वातावरण झालंय, मस्त सनसेट झालाय सध्या आताच. The next day. बाबासारखी कॅप पाहिजे म्हणे, दुसरी कॅप घातली आहे स्वतःनी आणि त्यांच्या मागे मागे फिरतोय. आणि आजकाल जसं बाबा करतील ना तसंच करायचं असतं आम्हाला सगळं. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं. तर आम्ही जस्ट असं बाहेर म्हटलं पण सनसेट बघायला जाऊया, पण आजकाल थोडासा आता लवकर अंधार व्हायला लागलाय. म्हणा आता 7:30 वाजलेत तसे, पण आम्हाला जायचं होतं दुसऱ्या बीचवरती, पण मग सनसेट ऑलरेडी ऑन द वेज व्हायला लागला. आम्ही इथे ऑलरेडी आलेलो आधी मागे. तुम्ही जर जुना व्लॉग बघितला असेल सॅन रेमोला आम्ही जेव्हा डॉल्फिन्स वगैरे बघितलेले, नसेल बघितला ना तो व्लॉग नक्की बघा. खूप मस्त व्ह्यू वगैरे, डॉल्फिन्स, परत सी लायन वगैरे दिसलेला आम्हाला. आणि म्हटलं आपण इथेच मस्त थोडं रिलॅक्स करू बीचवरती. छान खूप सारे सीगुल्स इथे आहेत, आकाशात उडतात आणि खूप भारी आहे, शांत आहे आणि मस्त आकाश झालंय एकदम पिंकिश रेडिश असं झालंय. स्टोन, ओह दॅट्स नाईस. बघा किती शांत. A few moments later. अरे अरे केअरफुल केअरफुल, ऍक्सिडेंट होईल असं. कशात बसलाय तू हृदय? रेड कार मध्ये. ओ माय गॉड, आम्ही खूप एक्साइटेड झालो आहोत इथं. मी बसू तिथे? तर हा होता रिसॉर्टचा प्ले झोन. हृदयला तिथे खेळवलं आणि नंतर निघालो घरी. The next day. अरे 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 हृदयनी बघा कसं करून ठेवलंय. तर वेलकम बॅक, स्वागत आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. आणि आता आम्ही निघत आहोत घरी. म्हणजे सध्या तरी हृदय आणि मीच चालली. आज हृदयचे बाबा उद्या येतील,
ऑफिस करून. अर्धा रस्ता हृदयचे बाबा आम्हाला ड्रॉप करतील कारने आणि तिथून पुढे आम्ही ट्रेनने जाऊ. आणि आम्ही फुल रेडी होऊन बसलोय कारण बाहेर खूप सारी थंडी पडली, आज खूप पाऊस होता. तर बघू कसा प्रवास होतो. आता आम्ही दोघंच चाललो आहोत आणि एवढ्या लांब ट्रेनने. आता बऱ्यापैकी थोडा प्रवास कारने करावा लागेल आणि त्यानंतर 2 ट्रेन चेंज करायच्या आणि मग घरी जायचं. कारण उद्या आहे हृदयचं स्कूल. ऑलरेडी ट्यूजडेचं मिस झालंय आणि परत आम्ही इंडियाला जाऊ तर बरेच दिवस मिस होतील, म्हणून म्हटलं नको आपण जाऊया. तर येस, आम्ही आता चाललो आहोत. आज जाऊ, उद्याचं स्कूल करू हृदयचं आणि मग उद्या संध्याकाळी हृदयचे बाबा येतील घरी आणि त्याच्यानंतर परत पुढच्या आठवड्यात इंडियाला जायची तयारी गडबड सगळी चालू आहे. बघू आता आम्ही निघू. हे 2-3 दिवस कसे गेले पटापट कळालंच नाही आणि छान टाइम स्पेंड झाला. जास्त शूट नाही केलं, जेवढं काही केलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं आहे मी. आणि बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय. आता वाजलेत अराउंड 4:30. हृदयचे बाबा येतील आणि आल्यावर आम्ही निघू ना रिदू. येस, मजा आली बाबांबरोबर ना. येस येस, ओके चला मग आता भेटू तुम्हाला पुढच्या प्रवासात. बाय बाय. सी बघ कसं लाईट पडलंय, सीवर डार्क अँड ब्राईट. नाईस ना. बाबा येणार बेबी, थोडा वेळ दे. ओके ओके, येणार थोडा वेळ. म्हणजे बेबी गुड बॉय ना. येस, येणार येणार. आम्ही हृदयच्या बाबांना जस्ट बाय बोललो आहोत आणि आता निघालो आहोत. तर इथून डिरेक्ट आता फ्लिंडर स्ट्रीट, तरी तासभर लागेल, अजून तास-पाऊण तास. आणि तिथून नंतर परत क्रेगीबन ट्रेन, सो दॅट आम्हाला तिथून पुढे अजून तासभर लागेल. तिथून घरी पोहोचायला अराउंड अर्धा तास पकडलाय मध्ये, तर 2-2.5 तास लागतील आम्हाला. आणि आमचं खूप रडून झालेलं आहे. कोण रडलं बेबी. बाबा. ओके, बाबा येणार, आपली कार घ्यायला गेले ना. हो हो हो, चला आता आम्ही पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. तर कसं बसं नादवलं हृदयला आणि आम्ही करत होतो ऍक्टिंग बाहेर बघायची. म्हटलं एक शॉट घेऊ, पण ते काही पॉसिबल झालं नाही. आणि तिथून नंतर आम्ही पोहोचलो फ्लिंडर्स स्ट्रीटला. तर खूप सुंदर स्काय झालं होतं आणि ट्रेन यायला 10 मिनिटं होते, तर त्याचीच वाट बघत होतो. रिदू हाय. हॅलो. तर मी हृदयला जस्ट झोपवलं आता आणि जस्ट बाहेर येऊन बसले. अराउंड 11:45 वाजलेत आता. तर रस्त्यात मी जास्त काही शूट नाही केलं कारण गर्दी होती ट्रेनला खूप, कारण संध्याकाळची वेळ होती आणि ऑफिसेस वगैरे सुटतात, तर बरीच गर्दी पण होती. बसलो तेव्हा नव्हती, पण हळूहळू नंतर पुढे व्हायला लागली. आणि हृदयला आमच्या खाली उतरायचं होतं सारखं आणि बाबा पाहिजे होते, तर त्याला सांगितलं बाबा घरी कार घेऊन येत आहेत. मग तसं करत करत त्याला घरी आणलं आणि घरी येऊन तो परत बाबांना शोधत होता. तर पाऊस पण होता आणि त्याच्यामध्ये. तर पहिलं तासभर ड्राईव्ह करून स्टेशनला आलो. मग तिथून पहिली ट्रेन होती ती तासभर होती आणि त्याच्यानंतर अराउंड दुसरी ट्रेन होती ती 45 मिनिट्स जर्नी होती तिची. आणि नंतर तिथून घरी. तर जेवलो वगैरे छानपैकी आणि आता झोपलाय शांत. उद्या स्कूल आहे त्याचं, म्हणून मी पुढे आले. मी बोलली होती की
भारतात जायचं आहे पुढच्या आठवड्यातच आणि मे बी पुढचा व्लॉग ट्रॅव्हल व्लॉग असेल माझा एअरपोर्टचा फ्रॉम ऑस्ट्रेलिया टू इंडिया आणि हृदयाने आम्ही दोघंच चाललो आहे. तर बघू कसा होतो तो प्रवास आहे. मोठा इव्हेंट येतोय घरातला आणि खूप सारी तयारी बाकी आहे. सगळी आता मी गेल्यावर होणार आहे ती, तर ते हळूहळू तुम्हाला कळेलच. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटतायत आणि अजून कसे ब्लॉग्स बघायला आवडतील. तर भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.